आहे। जळगावमधील तरसोद इथं पाधळी बायपास महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाला मोठे तडे गेल्याचं समोर येत आहे, तर पुलाखालच्या मातीचा भराव सुद्धा वाहून गेलेला आहे। बायपासवरील वाहतूक यामुळे बंद करण्यात आली असून उड्डाणपुलावरील तडे वेळीच लक्षात आलेत आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। तर दिल्लीहून प्राधिकरणाचे तांत्रिक अधिकारी आज जळगावमध्ये पाहणी करणार आहेत। जळगावमध्ये तरसोद पारधी या महामार्गावर असलेल्या रेल्वेच्या उड्डाणपुलाला चक्क तडे गेले आहेत। तसेच रेल्वे उड्डाणपुलाचा खालचा भाग मातीचा भराव देखील वाहून गेल्याचं धक्कादायक चित्र पहिल्याच पावसात समोर आलं आहे। आपण आता पारधी तरसोद या बायपास महामार्गावर आहोत। जळगाव शहरात बाहेर लगत असलेला हा 19 किलोमीटरचा महामार्ग आहे आणि या ठिकाणी रेल्वेच्या हा उड्डाण महामार्गावर बांधण्यात आला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी या महामार्गाला या उड्डाणपुलाला मोठे तडे पडलेले आहेत। तसेच या उड्डाणपुलाचा मातीचा भराव हा देखील वाहून गेला आहे। त्यामुळे हा उड्डाणपूल बंद करण्याची नामुष्की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर ओढवलेली आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्णपणे तडे गेले, या पुलाला तडे गेले आहेत। तसेच या मातीचा भराव देखील वाहून गेला आहे। हा उड्डाणपूल मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात खुला करण्यात आला होता, मात्र या उड्डाणपुलाला 1 वर्ष देखील झाला नाही। तोपर्यंत या उड्डाणपूल बंद करण्याची नामुष्की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर आली आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे काम अतिशय गांभीर्याने करणं आवश्यक होतं, मात्र ती खबरदारी न घेतल्यामुळे मोठी दुर्घटना या ठिकाणी घडू शकली असते। वेळीच हा पूल आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून याची सखोल चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव।